कॉलेजच्या पोरांची एकमेकांमध्ये हाणामारी, कोण कुणाला हाणतंय काहीच कळेना. कुठं घडलंय सांगतो. शाळा कॉलेजचं वय म्हटलं की पोरांमध्ये हुबलाकपणा दिसून येतोच. मात्र हाच हुबलाकपणा आता थेट तुंबळ हाणामारीपर्यंत पोहोचला. एका कॉलेजातील एक व्हिडिओ समोर आला ज्यात कोण कुणाला हाणतंय हेच कळेना. आता ही मारामारी नेमकी का लागली, कुणाकुणाची लागली, कॉलेजची पोरं अचानक अशी पिसाटल्यागत का वागू लागली, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे हा व्हिडिओ नेमका कुठला आहे याचा सविस्तर आढावा याच व्हिडिओतून घेणार आहोत. नमस्कार, मी संदीप आणि आपण पाहता LS मराठी. शालेय जीवनात शिस्त आणि संस्कारांचे धडे गिरवले जातात. मात्र परभणी जिल्ह्यातील गंगाखेड तालुक्यातील राणी सावरगाव येथे एका नामांकित विद्यालयात याच्या अगदी उलट चित्र पाहायला मिळालं. पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर विद्यालयात विद्यार्थ्यांच्या 2 गटात फ्रीस्टाईल हाणामारी झाल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली. धक्कादायक बाब म्हणजे ही हाणामारी पिण्याच्या पाण्याच्या एका क्षुल्लक कारणावरून सुरू झाली आणि त्याचं रूपांतर गंभीर वादात झालं. मिळालेल्या माहितीनुसार गंगाखेड तालुक्यातील राणी सावरगाव येथील अहिल्याबाई होळकर विद्यालयात नेहमीप्रमाणे वर्ग भरले होते. मात्र मधल्या सुटीत किंवा पाणी पिण्याच्या ठिकाणी 2 विद्यार्थ्यांमध्ये किरकोळ शाब्दिक चकमक झाली. हा वाद केवळ शब्दांपुरता मर्यादित न राहता त्याचं रूपांतर हाणामारीत झालं. काही वेळातच या वादात इतर विद्यार्थीही सामील झाले आणि 2 गट समोरासमोर येऊन भिडले. यावेळी विद्यार्थ्यांनी एकमेकांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. शाळेच्या परिसरात चाललेला हा फ्रीस्टाईल राडा पाहून शिक्षक आणि इतर कर्मचाऱ्यांची एकच धावपळ उडाली. या हाणामारीचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय. त्यात विद्यार्थी अतिशय हिंसक पद्धतीने एकमेकांना मारताना दिसतात. शाळेच्या आवारात अशा प्रकारे शिस्तभंग झाल्यानं आणि हाणामारीचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानं शिक्षण क्षेत्रात मोठी खळबळ माजली. घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन विद्यालय प्रशासनानं तातडीनं पावलं उचलली आहेत. शिस्तीचं उल्लंघन करणाऱ्या आणि वादाला कारणीभूत ठरलेल्या 2 मुख्य विद्यार्थ्यांवर कठोर कारवाई करत त्यांना विद्यालयातून काढून टाकण्यात आलंय. शाळा व्यवस्थापनानं स्पष्ट केलंय की शाळेत अशा प्रकारची गुंडगिरी आणि बेशिस्त खपवून घेतली जाणार नाही. इतर विद्यार्थ्यांवरही जरब बसावा यासाठी ही टोकाची भूमिका घेतल्याचं समजतं. या वादाचं मूळ कारण पिण्याच्या पाण्याचा वाद असल्याचं सांगितलं जात आहे. परभणी जिल्ह्यात सध्या अनेक ठिकाणी पाणी टंचाईच्या झळा बसत आहेत. ग्रामीण भागातील शाळांमध्येही पिण्याच्या पाण्याची समस्या भेडसावते. अशातच पिण्याच्या ठिकाणी पाण्याची रांग लावण्यावरून किंवा पाणी आधी कुणी प्यायचं किंवा पाणी आधी कुणी प्यायचं यावरून ही ठिणगी पडल्याची चर्चा स्थानिक स्तरावर रंगली आहे. मात्र क्षुल्लक वादाचं रूपांतर एवढ्या मोठ्या हाणामारीत होणं हे विद्यार्थ्यांमधील वाढत्या आक्रमकतेचंच लक्षण आहे. या सर्व प्रकरणात अद्याप कोणतीही अधिकृत पोलीस तक्रार दाखल झालेली नाही. शाळेनं अंतर्गत स्तरावर कारवाई करून प्रकरण शांत करण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल झाल्यानं गंगाखेड पोलीस या घटनेची दखल घेणार का याकडे आता सर्वांचं लक्ष लागलंय. शाळा ही शिक्षणाचं मंदिर मानली जाते. मात्र अशा प्रकारच्या हिंसक घटनांमुळे पालकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. आम्ही मुलांना शिकवण्यासाठी शाळेत पाठवतो की हाणामारीसाठी, असा सवाल संतप्त पालकांनी उपस्थित केला आहे. शाळेतील CCTV यंत्रणा आणि शिक्षकांचं विद्यार्थ्यांवरील लक्ष यावरही आता प्रश्नचिन्ह उभं राहिलंय. राणी सावरगावमधील ही घटना केवळ एक हाणामारी नसून ती ग्रामीण भागातील शाळांमधील पायाभूत सुविधांची कमतरता आणि विद्यार्थ्यांच्या मानसिकतेत होत असलेल्या बदलांचं प्रतिबिंब आहे. शाळेतील वादावर केवळ विद्यार्थ्यांना काढून टाकणं हा उपाय नसून अशा घटना पुन्हा घडू नयेत यासाठी शाळेत समुपदेशन आणि शिस्तीचं कडक वातावरण निर्माण करण्याची गरज व्यक्त होती. ब्युरो रिपोर्ट LS मराठी.